मित्रांनो बघा, स्त्रीच्या शरीरामधले असे 3 भाग मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या 3 भागांवरती ना तुम्ही जर तुमच्या हाताने अलगदपणे कोमलपणे तुम्ही जर त्या स्त्रीला त्या 3 भागांवरती तुम्ही जर स्पर्श केलात ना, तर तो स्पर्श तिला खूप जास्त तिला आनंद देणारा ठरेल. तिला खूप जास्त ना तो स्पर्श तिला सुखावेल. तिला असं वाटेल की म्हणजे हा पुरुष ना खरोखर माझ्यावरती खूप जास्त प्रेम करतो, ह्याला माझी व्हॅल्यू ना खूप जास्त आहे, ह्याचं माझ्यावर प्रेम ना अत्यंत जास्त आहे असं तिला वाटेल मित्रांनो. आणि मित्रांनो तो स्पर्श अनुभवून ना ती तुमच्यावरती अजून जास्त 10 पटीने ती तुमच्यावरती इम्प्रेस होणार मित्रांनो. तिला म्हणजे तुमच्याविषयी प्रेम ना अजून वाढणार. कारण मित्रांनो तो स्पर्श ना प्रत्येक स्त्रीला हवा असतो, पण मित्रांनो बहुतेक पुरुष ना आपल्या स्त्रीला, आपल्या मुलीला, आपल्या बायकोला तो स्पर्श ना देऊ शकत नाही. कारण त्यांना तो स्पर्श ना कुठे करायचा आणि कसा करायचा तो त्यांना माहीत पण नसतो. तर मित्रांनो तो स्पर्श ना आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक मुलग्याला ही माहिती माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली जागा आहे, ज्या जागेवर स्पर्श केल्यावर त्या स्त्रीला खूप जास्त बरं वाटतं, तर मित्रांनो ती जागा ना अशी आहे की तिची कंबर. होय मित्रांनो, काय बोललो मी? तिची कंबर. आता बघा मित्रांनो, गर्दीच्या ठिकाणी किंवा मित्रांनो रस्ता ओलांडताना तुम्ही जर तिच्या कमरेवरती ना हात ठेवलात, म्हणजे मित्रांनो जर तुम्ही ना एखाद्या अशा ठिकाणी उभे आहात, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रेनमध्ये आहात, तुम्ही बसमध्ये आहात आणि ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये खूप जास्त गर्दी आहे, तर मित्रांनो त्या गर्दीमध्ये ना तुम्ही जर तिच्या कमरेवरती हलकासा पण गंभीर स्पर्श तुम्ही जर केलात ना, किंवा मित्रांनो रस्ता ओलांडताना तुम्ही तिच्या कमरेवरती हात ठेवलात, तर मित्रांनो तो जो स्पर्श असतो हलकासा पण गंभीर, तो मित्रांनो स्पर्श ना तिला खूप जास्त सुखावतो. म्हणजे त्या स्पर्शाने ना तिला तुमच्या पुरुषत्वाची जाणीव होते. तिला असं वाटतं की हा पुरुष ना माझ्याविषयी किती जास्त पॉझिटिव्ह आहे, ह्याला माझी काळजी ना किती आहे, हा माझ्यावरती ना किती जास्त प्रेम करतो असं तिला वाटतं मित्रांनो. कारण मित्रांनो गर्दीच्या ठिकाणी किंवा रस्ता ओलांडताना जर तुम्ही तिच्या कमरेवरती हात ठेवलात, तर मित्रांनो तो स्पर्श ना तिला असंच दाखवतो की माझं तुझ्यावर ना खूप जास्त प्रेम आहे आणि मी तुला ना सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करतोय, की म्हणजे जेणेकरून ना गर्दीमध्ये म्हणजे तुला कुठे धक्का लागू नये, म्हणजे तुला कुठे ना त्रास होऊ नये, असं म्हणजे त्याच्यामुळे ना मी तुझ्या कमरेवरती हात ठेवलाय असं त्या स्त्रीला जाणवतं मित्रांनो. आणि तो स्पर्श ना तिला खूप जास्त आनंद देणारा ठरतो. तर मित्रांनो ही ना पहिली जागा आहे. आता त्याच्यानंतर जी दुसरी जागा आहे, तर ती दुसरी जागा ना अशी आहे मित्रांनो, की मित्रांनो त्या स्त्रीचे गाल आणि त्या स्त्रीचं कपाळ. काय बोललो मी? त्या स्त्रीचे गाल आणि तिचे कपाळ. आता बघा मित्रांनो, तुम्ही ना त्या स्त्रीच्या गालावरती हलकासा गालगुच्छा तुम्ही जर घेतलात ना, जसं मित्रांनो आपण ना एखाद्या लहान मुलाला म्हणजे त्याचा गालगुच्छा कसा घेतो, म्हणजे त्याच्या गालावरती ना हलकासा चिमटा काढून म्हणजे त्याला ना कसं म्हणजे आपण म्हणजे कुरवाळतो, असं जर तुम्ही त्या स्त्रीला ना त्या स्त्रीच्या गालावरती गालगुच्छा घेतलात, तर तो पण तिला ना खूप जास्त म्हणजे सुखावणारा तो तिला ठरतो मित्रांनो. आणि मित्रांनो तिला असं वाटतं की बघ ना ह्याचं माझ्यावर किती जास्त प्रेम आहे. आणि मित्रांनो तिच्या कपाळावरती ना तुम्ही जर तुमच्या होठाने चुंबन घेतलात, तर मित्रांनो ते पण चुंबन ना तिला खूप जास्त आवडतं. कारण मित्रांनो कपाळावरती ना चुंबन घेणं, किस घेणं हेच दर्शवतं की माझं तुझ्यावर ना खूप जास्त प्रेम आहे, मी तुझी ना खूप जास्त काळजी करतो, असंच मित्रांनो तिला ना ते जाणवतं. तर मित्रांनो तुम्ही जर त्या स्त्रीचा ना गालगुच्छा घेतलात आणि तिच्या कपाळावरती तुम्ही जर चुंबन घेतलात, तिच्या कपाळावरती तुम्ही जर किस केलात, तर मित्रांनो तो पण स्पर्श ना तिला खूप जास्त आनंद देणारा ठरतो. आणि तो स्पर्श ना प्रत्येक स्त्रीला हवासा वाटतो मित्रांनो. तर मित्रांनो ही ना दुसरी जागा आहे. आत्ता त्याच्यानंतर जी तिसरी जागा आहे, तर ती तिसरी जागा ना अशी आहे मित्रांनो, की मित्रांनो तिचा हात ना आपल्या हातामध्ये घेणं आणि तिच्या बोटांमध्ये आपली बोटं गुंफणं. काय बोललो मी? तिचा हात ना आपल्या हातामध्ये घेणं आणि तिच्या बोटांमध्ये ना आपली बोटं गुंफणं.
आता बघा मित्रांनो, जर तुम्ही ना त्या स्त्रीचा हात आपल्या हातामध्ये घेतलात आणि मित्रांनो तिच्या बोटांमध्ये आपली बोटं गुंफलात, म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो मी तुम्हाला काय सांगतोय. तर मित्रांनो असं तुम्ही ना त्या स्त्रीचा आपल्या हातामध्ये हात घेऊन तिच्या बोटांमध्ये बोटं तुम्ही जर गुंफलात ना, आणि मित्रांनो तसंच तुम्ही तिचा हात म्हणजे असं घट्टपणे पकडून राहिलात आणि तुम्ही तिच्यासोबत बोलत राहिलात, तर मित्रांनो तो पण स्पर्श ना तिला हेच दाखवतो की बघ बघ माझं तुझ्यावर ना किती जास्त प्रेम आहे. आणि त्या स्त्रीला पण हेच वाटतं की बघ ना ह्याने माझा हात ना किती घट्टपणे त्याच्या हातामध्ये पकडला आहे, म्हणजे हा ना माझ्यावर किती प्रेम करतो, ह्याला माझी व्हॅल्यू ना किती आहे. आणि हा स्पर्श ना तिला खूप जास्त तिला सुखावणारा ठरतो. हा स्पर्श ना तिला खूप जास्त आनंद देतो मित्रांनो. तर मित्रांनो हा पण स्पर्श ना तुम्ही करून बघा. तुम्ही मला स्वतः बोलाल की अरे वा भावा काय तू गोष्ट सांगितलीस, असं तुम्ही मला ना स्वतः बोलाल. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.